कोल्हापूर शहरातील कचरा उठाव करणाऱ्या टिप्पर चालक घोटाळ्याची व्याप्ती वाढली असून या घोटाळ्यामध्ये एकूण 2.5 कोटींचा घोटाळा झाल्याचा गंभीर आरोप आम आदमी पार्टीने केला आहे। शहरातील कचरा उठाव करण्यासाठी 254 टिप्पर चालकांचे कंत्राट 6 ठेकेदारांकडे आहे। मात्र 190 चालक पुरवत 70 चालकांचे पगार लाटून ठेकेदारांनी 1.5 कोटी रुपयांचा घोटाळा केल्याचा आरोप आपचे प्रदेश संघटन संदीप देसाई यांनी पत्रकार परिषदेमध्ये केला। 25,300 इतके वेतन चालकांना देणे बंधनकारक असताना 15,000 रुपये प्रमाणे त्यांचा पगार करून 190 चालकांचे मागील 8 महिन्यात 1 कोटीहून अधिक रक्कम ठेकेदारांनी लाटली आहे। बँक स्टेटमेंट आणि ठेकेदारांनी पीएफ ऑफिसला सादर केलेल्या कागदपत्रातून स्पष्ट होत असल्याचं संदीप देसाई यांनी सांगितलं। हे जे काही 190 टिप्पर चालक काम करतात, 190 टिप्पर चालकांना महानगरपालिकेच्या कायद्याप्रमाणे, सरकारच्या कायद्याप्रमाणे 21,525 रुपये मध्ये हातामध्ये पडायला पाहिजे होते। त्याच्याऐवजी सरसकट 14,000, 15,000, 16,000 अशी रक्कम सरसकट त्यांच्या माती मारली जाते आणि वरचे 6,525 रुपये, 255 रुपये जे आहेत ते कॉन्ट्रॅक्टर आणि इथले त्याचे जे काही हस्तक आहेत ते परस्पर त्याचा ढफला पडतात। साधारणपणे 6,255 रुपये हे 190 टिप्पर चालकांचे प्रति 6,255 असे आतापर्यंत ऑक्टोबर नोव्हेंबर पर्यंतचा हिशोब केला तर जवळपास 1 कोटी रुपये होतात। हा 1 कोटीचा वेगळा घोटाळा या टिप्पर चालकांच्या बाबतीत, या महानगरपालिकेच्या बाबतीत ही कॉन्ट्रॅक्टर कंपन्या आणि त्याचे हस्तक करतात। अशा पद्धतीचे पुरावे आमच्या हातामध्ये सापडलेले आहेत। कोल्हापूर महानगरपालिकेचे आम्ही टॅक्स पेअर आहोत। आमच्या प्रत्येक कामगाराला नियमाप्रमाणे पगार मिळाला पाहिजे। आमच्या प्रत्येक कामगार जो हजर आहे त्यालाच पगार मिळाला पाहिजे। अतिरिक्त जर कोण बोगस काम करत असेल तर त्याला आम्ही सोडणार नाही आणि आम्हाला बदनाम करण्यासाठी वेगळ्या पद्धतीच्या जरी क्लुप्त्या वापरल्या तरी आमच्या हातात डॉक्युमेंट्स आहेत। आम्ही ठाम आहोत आणि आम्ही कोणत्याही आरोपाला तुमच्या भीक घालणार नाही आणि ज्यांनी आमच्यावर आरोप केले त्याच्यावर कायदेशीर कारवाई करण्याच्या संदर्भात, मग ते दीपक कांबळे असू देत, बाजीराव माळी असू देत किंवा प्रत्यक्ष ठेकेदार कंपनी असू दे, जे आरोप करण्यामध्ये अग्रभागी असतील त्यांच्यावर मानहानीचा दावा, अब्रू नुकसानीचा दावा आणि क्रिमिनल FIR नोंद करण्यासाठी आज आम्ही वकिलांच्या बरोबर चर्चा सुद्धा केलेली आहे। त्याच्यावर सुद्धा निश्चित कारवाई होईल। या घोटाळ्याच्या मुळापर्यंत जाऊन महापालिकेला हे पैसे वसूल करण्यास भाग पाडण्यासाठी आंदोलन करण्याचा इशारा आपचे महासचिव अभिजित कांबळे यांनी यावेळी दिला। पत्रकार परिषदेला शहराध्यक्ष उत्तम पाटील, सूरज सुर्वे, समीर लतीफ, मोईन मोकाशी, दुष्यंत माने, विजय हेगडे, प्रसाद सुतार, मयूर भोसले, राकेश गायकवाड, संजय नलवडे, उमेश वडर, शशांक लोखंडे, अमरसिंह दळवी आदींसह पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते। डॉक्टरांनी ऍडमिट होण्याचा सल्ला दिलाय, पण स्पेशल रूम परवडत नाही। मग टेन्शन घेऊ नका। सूर्य हॉस्पिटलने प्रथमच अगदी कमी किमतीत सर्व सोयींयुक्त आणि रुग्णांची गरज लक्षात घेऊन बजेट फ्रेंडली रूम्स उपलब्ध केले आहेत। कॅशलेस सुविधांसह खिशाला परवडणाऱ्या किमतीत बजेट फ्रेंडली इकॉनॉमिक स्पेशल रूम। पत्ता कोंडावळ चौक, लक्ष्मीपुरी, कोल्हापूर। संपर्क 9822 63 54 69। अशाच नवनवीन अपडेट पाहण्यासाठी आमच्या KK न्यूज चॅनेलला सबस्क्राईब करा।